मिळतोय 30 गज घराच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, त्यानंतर शॉट पॉइंटला खेळाडू असेल, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट स्क्वेअर लेगला एक खेळाडू तैनात केलाय. फटका चांगला आहे यावेळेस, मात्र खेळाडू उपस्थित त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल ट्रॅव्हल झाला गॅप मधून, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरीश मस्करच्या बॅटमन आलाय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय चौकारांना. धावसंख्या पुढे सरकेल. फलकावरती एकूण 19 धावा पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये देखील हरीशने चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली. या मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली झाली हरीशच्या इनिंगची. ज्या प्रकारे नक्कीच एक जीवदान मिळालं, त्यानंतर हा चौकार त्याच्या बॅटमन आलाय. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे बॅकफूट वरती आले, ऑप्शनच्या बाहेर देखील आले होते फटका खेळण्यासाठी, परंतु यॉर्करचा प्रयास आपल्याला पाहायला मिळाला आणि सफल ठरतात. जयवंत डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगला चेंडू, क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहतो स्थगित स्वरूपानं 19 वरती. जयवंत तयार ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, अजून एकदा खोलब्या टप्प्याचा बॉल. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता हरेशचा, परंतु यावेळेस संपर्क बनत नाहीये. बॅटन पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक सलगचा तिसरा डॉट बॉल. लगातार 3 डॉट बॉल आले. एक चौकार पाहिल्यानंतर स्लाइस करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, झेलची संधी आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप आणि पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. आलाय चौकार. चुका होत आहेत त्या प्रत्येक 11 टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी चांगली होती, क्षेत्ररक्षणाचा साथ इथे लाभत नाहीये ते प्रत्येक 11 टीमच्या गोलंदाजांना. धावसंख्या चौकाराने पुढे सरकली आहे 23-23 या आकड्यावरती. येणाऱ्या क्षणामध्ये चुका कुठेतरी नक्कीच महागात ठरू शकतात प्रत्येक 11 टीमला. हरीश या ठिकाणी लगातार दुसऱ्यांदा बचावलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल हरीश पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. मागे खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस जेलची संधी पुन्हा एकदा. फार कठीण जेल होता आपल्या टीमसाठी. जरूर क्षेत्ररक्षकांना धावा वाचवल्या शॉट फाईन लेगच्या. ओव्हर होते समाप्त. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती गब्बर 11 टीम 1 गडी बाद. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये नक्की 14 धावा आपण पाहिल्या. या षटकामध्ये जयवंतनं गोलंदाजी चांगली केली होती, परंतु या ठिकाणी मिडफील्ड भरपूर पाहायला मिळाली. 10 धावा खर्च होत्या त्या षटकामध्ये. टोटल धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते गब्बर 11 टीमची. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय सुनील उर्फ बारक्या. बारक्या येतो. बारक्याकडे नक्कीच रेग्युलर क्रिकेट खेळण्याचा अनुभव भरपूर आपण पाहिलं गावदेवी वसार संघामध्ये नेहमी त्याला खेळताना पाहिले, परंतु आता गावच्याच खेळाडूमध्ये या वसार प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहणं महत्वाचं. स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन हरीश ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. समोर खेळतो. फटका चांगला. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. फेकी त्वरित येते. जय त्या ठिकाणी होते आणि एक या धावसंख्या धावफलक पुढे सरकेल 25 धावा धावफलकावरती. या क्षणाला इथून आता विकेटची गरज आहे. पार्टनरशिप भागीदारी या ठिकाणी जरूर झाली आहे. हरीशने खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आणि धावसंख्येला ब्रेक लावावा लागेल. मागे खेळतात, धूक करतायत. एकदा या ठिकाणी पूर्ण. सुशांत असतील फलंदाज. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरते. 26 आकड्यावरती संघ पोहोचलाय. हरीशची विकेट फार महत्वाची असेल या क्षणाला की धावांवरती अंकुश लावायचा असेल तर टीम प्रत्येक 11 साठी. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल बारक्या.
यावेळेस विकेट डोक्यामध्ये असे खेळाडू उपस्थित आणि 3-3 खेळाडू येतात, परंतु कॉलिंग व्यवस्थित नाहीये, जजमेंट व्यवस्थित नाहीये. विकेट किपर सोनू त्या ठिकाणी होते, परंतु त्यांना देखील झेल कॅरी करता आला नाहीये. धावा मिळतात 2. धावसंख्या 28 धावा फलकावरती. तिसऱ्यांदा आपण पाहिलं की हरेची झेल या ठिकाणी ड्रॉप झाली. एवढ्या चुका जर तुम्ही एका मॅच मध्ये करत असाल तर नंतर तुम्हाला आपण पाहिलं की चुका महागात ठरू शकतात. आणि हरेश मध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. येणाऱ्या क्षणामध्ये तो नक्कीच अजूनही मोठे फटके मारू शकतो. ओव्हर द विकेट लॅफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चौथ्यांदा संधी आली आहे. खेळाडू उपस्थित आणि यावेळेस चुकी नाहीये. टिपली झेल फलंदाज बाद. हरेशला यावेळेस मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा धक्का टीम गब्बर 11 ला. किशोर येतात बॅट्समॅन बारकाळा मिळते. सबलला मी म्हटलं होतं हरेची विकेट महत्वाची आहे आणि ती विकेट कॅरी केली आहे ती बारक्यानं. किशोर नवीन फलंदाज. धावसंख्या 28 धावा फलकावरती. 2 गडी बाद. गब्बर 11 टीम. ओव्हर मधील पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला किया बाद पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. पाठवला चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. लो फुल टॉस बॉल होता. फक्त टायमिंगच्या आधारे हा शॉट खेळण्यात आला किशोरच्या माध्यमातून आणि षटकार एकवटलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 34. 34 धावा धाव फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बारके ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लॉफ केला. लॉंगला खेळाडू उपस्थित. हर्ष आणि प्रयत्न केले परंतु पोहोचू शकले नाहीयेत. पहिल्या टप्प्यावरती बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शेवटच्या 2 चेंडूमध्ये किशोरच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. एक चौकार आणि एक षटकार. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय गब्बर 11 टीम पोहोचली आहे. 2 गडी बाद. 38. 38 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक शिल्लक असेल. त्वरित फिल्डिंग लावायची प्रत्येक 11 टीम. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मिहिर 11 आणि भूमी 11 या 2 संघांमध्ये तो मॅच असेल. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी सज्ज राहायचे दोन्ही संघ. सुशांत स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. सलामीवीर आता शांत राहिला. एक चौकार त्याच्या बॅट मध्ये आपण जरूर पाहिलाय. चला सोनू येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. सिनियर खेळाडू आहेत. यावेळेस धावबाची संधी आणि फलंदाज बाद होतील. सुशांत. रनआउटची विकेट या ठिकाणी मिळते. डॉट बॉल देखील पाहायला मिळेल. तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय गब्बर 11 टीमचा. दुर्गेश येतोय. दुर्गेश फ्लोरे नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज मात्र किशोर असेल. 2 चेंडू 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. एक षटकार एक चौकार आपण पाहिला बारकेच्या अगेन्स्ट लगावला मागच्या षटकामध्ये किशोरनं. किशोर देखील रेग्युलर क्रिकेट नेहमीच खेळत आहे आपल्या टीमसाठी.
तर नक्कीच सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षक वर्गांना सूचना असेल की जेवण त्या ठिकाणी सुरू झालंय. जर आपण कोणाला जेवण करायचं असेल तर आपण जाऊ शकता त्या ठिकाणी. नक्कीच ब्लॅक स्क्रीनच्या एक्झॅक्ट बाजूला झाडाखाली नक्कीच जेवणाची मेजवानी या ठिकाणी ठेवली गेली आहे. VPL या स्पर्धेमध्ये सर्वांसाठी जेवण असेल आणि आपण जेवणाचा आस्वाद त्या ठिकाणी घ्यायचा आहे. षटकार आलाय. फलंदाज किशोरच्या बॅटमधनं अजून एक मोठा फटका येतोय. धावसंख्येला आकार देतोय. धावसंख्या पोहोचले 44. 44 धावा धाव फलकावरती. षटकार आलाय. ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला नक्कीच जेवण त्या ठिकाणी सूर्य इथे उंबराचं झाड आहे त्या झाडाखाली नक्कीच जेवणाची व्यवस्था केली गेली. अजून एक चांगला फटका. खेळाडू उपस्थित. हर्ष पोहोचू शकत नाहीयेत आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोर फुलोरे ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतो कारण की लगातार मोठे फटके येतात. सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यांच्या बॅटमधनं. फक्त मोठे फटके येतात आणि धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकली आहे. 48. 48 धावा धाव फलकावरती. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आणि फलंदाज बाद. एज लागतीये. टॉप एज आपल्याला पाहायला मिळाली. बारक्या स्लिपला त्या ठिकाणी तैनात होते आणि झेल कॅरी केलाय. परंतु किशोरने आपली कामगिरी बजावली आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 48 धावा आणि हा 4था धक्का लागतोय तो टीम गब्बर 11ला. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. न्यू बॅट्समॅन केतन साळुंके. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला स्पीडअप करायचं लगेच. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज केतन साळुंके ऑन स्ट्राईक. ऑन साईडला केलेला फटका चांगला. एक धाव कंप्लीट या ठिकाणी केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होता. मिसफिल होते. 2 धावा पूर्ण होतील का पाहायचे आणि फलंदाज होते बाद. एकच धाव या शेवटच्या बॉलवरती मिळेल आणि प्रथम बॅटिंग करत असताना गब्बर 11 टीमनं 49 धावा उभारल्या आहेत. 50 धावेचं लक्ष ठेवलंय ते प्रतीक 11 या टीम समोर. टॉस साठी रिपोर्टिंग करा भूमी 11 टीमचे कॅप्टन आणि मिहिर 11 टीमचे कॅप्टन.
चला फिल्डिंग लावायची लगेचच टीम गब्बर 11 क्षेत्रक्षण लावायचं आपण आणि प्रतीक 11 टीम सलामी जोडी आपण पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये 50 धावेचं लक्ष असेल या सामन्यामध्ये ते प्रतीक 11 या टीम समोर चला कॅप्टन आलेत भूमी 11 टीमचे कॅप्टन आपण याला घेच मिहिर 11 टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतायत सलामी जोडी मैदानावरती नाव बॅक टू क्रिकेट जाऊया सेकंड इनिंगला सुरुवात होतीये कपिल आणि सोमनाथ वायले ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पन्नास धावेचं लक्ष असेल 4 षटकांची लढत गोलंदाजी मार्गवरती नक्कीच अनुभव त्याच्याकडे आपण पाहिला नेहमीच चंदन असेल चंदन वडवी एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चंदनचा वापर केलाय यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय सामन्याला होते सुरुवात पुन्हा एकदा गेम ऑन पहिला बॉल सेकंड इनिंगचा ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूला मोठा फटका खेळायचा होता परंतु इथून संपर्क व्यवस्थित बनला नाही आणि धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल एक धाव या ठिकाणी पूर्ण होते त्याचं लेग बायज असेल की बॅट कट पप्पू मात्र यस लेग बायज लेग बायच्या स्वरूपाने नक्कीच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक धाव फलकावरती सुरुवातीला पहिल्या षटकापासून मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण की चांगली सुरुवात करणं फार महत्वाचं आहे पॉवर प्लेचं एकच षटक आहे राईट आर्म ओव्हर द विकेट फटका चांगला क्या बात आहे चपराक लावली फटक्यावरती कपिलला ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब लचक मोठा षटकार क्षमता भरपूर आहे कपिल मध्ये देखील अटॅकिंग क्रिकेट खेळण्याची आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं आक्रमकता सिद्ध केली आहे षटकारानं खातं खुलं केलंय धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 7 धावा फलकावरती षटकार आलाय कपिलच्या बॅट मधनं चंदन पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट अजून एकदा पुन्हा एकदा यस तोच रिप्लाय पाहायला मिळतोय मिड विकेटच्या डोक्यावरनं सलगचा हा दुसरा षटकार कपिलच्या बॅट मध्ये आलाय या अगोदर ज्यावेळेस पहिला मॅच सुरू होता त्यावेळेस मैदानाच्या बाहेर गेलो होतो त्यावेळेस नितीन मात्र चिंट्या या ठिकाणी आम्हाला मिळाले होते आणि चिंट्या आणि अजून वसार जे काही प्रेक्षक वर्ग होते त्यावेळेस चर्चा सुरू होती की ज्या हा खेळाडू कपिल बद्दल चर्चा सुरू होती की हा खेळाडू आपण पाहिलं तर या ग्राउंड वरती सरावाला असताना भरपूर लांब लचक षटकार मारतोय आणि तेच चित्र आपल्याला मॅच मध्ये देखील पाहायला मिळते कपिलच्या माध्यमातून लगातार 2 षटकार आलेत धावसंख्या 13 वरती आपल्याला पाहायला मिळते चंदन वरती प्रति हल्ला चढवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये केलाय कपिलनं इनफॉर्म बॅट्समॅन पाहायला मिळतो नक्कीच कपिल ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा चंदन कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी ओव्हर द विकेट पुढचा बॉल अजून एक मोठा फटका खेळायचा होता स्ट्रॉंग अपील केली जाते पंचांकडे कटाक्ष टाकले गेले परंतु संपर्क झाला नाहीये सांगत असताना पंच गुड लेंथ वरती नक्कीच चेंडू या ठिकाणी पिच केला गेला आणि अतिशय वेगानं हा चेंडू विकेट किपर किशोरच्या हातामध्ये जातोय डॉट बॉलची समाप्ती ओव्हर द विकेट
ऑन साइडला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हा देखील चेंडू वन बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. यावेळेस कपिलच्या बॅटमधून आलाय चौकार आणि धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे. टोटल 17 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. 5 चेंडू आणि 17 धावा आतापर्यंत खर्च करतोय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चंदन मडवी महागडा ठरतोय. भूमी 11 टीमचे कॅप्टन पोहोचत आहेत. मिहिर 11 टीमचे कॅप्टन या लगेच आपण. यावेळेस एज लागते, बॅटची खालची कडा लागते आणि मागे जाते चेंडू. शॉट फाईन लेगला, खेळाडू उपस्थित, एक धाव ते मिळेल. षटक संपण्याचा इशारा येतो पंचांचा. पहिल्या पॉवर प्लेच्या वादवी षटकामध्ये 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यातून 2 षटकार आणि 1 चौकार कपिलच्या बॅटमध्ये आपण पाहिले. विजयासाठी 50चं लक्ष्य आहे आणि सुरुवात चांगली झाली. मी अगोदरच म्हटलं होतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात मोठी करणं गरजेचं असेल त्या टीम प्रतीक 11ला, आणि ती सुरुवात चांगली केली कपिलने आपल्या टीमसाठी. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी आता 32 धावेची गरज असेल. चला टॉस करायचा आहे. कॅप्टन येत आहेत मिहिर 11 टीमचे देखील. शरद आपण देखील या. भूमी 11 टीमचे कॅप्टन. नरुबो यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस होत असताना आणि टॉस झाला, टॉस जिंकलाय. यस, दुसऱ्यांदा या ठिकाणी नाणेफेकी जिंकली आहे भूमी 11 आणि फिल्डिंग या ठिकाणी स्वीकारली आहे. हरीश येतोय, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना तिथे सुरू आहे. प्रतीक 11 वर्सेस गब्बर 11 या दोन टीम मध्ये. हरण्या सोन्या ग्रुप यांच्याकडनं नक्कीच जर केतन साळुंकेने जर झेल कॅरी केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तयार होतो गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच हरेश मस्करचा वापर केला जाईल. पहिले षटक महागडं राहिलं, 18 धावा खर्च झाल्या. आता गरज एकूण मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर 32 धावेची. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन, त्याच्या बॅटमध्ये 3 मोठे फटके आपण पाहिले. कपिल ऑन स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी. खेळाडू जजमेंट नाहीये, व्यवस्थित जजमेंट मिळत नाहीये, अन्यथा हा झेल होऊ शकला असता. लॉंग ऑफच्या खेळाडूकडनं चुकी झाली आहे आणि ही चुकी महागात ठरू शकते. कारण कपिल मध्ये क्षमता मोठे फटके मारण्याची, सिद्ध देखील केली आहे. 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत आणि त्याला मात्र जीवदान दिलं जात आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 20 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण, मॅचचं इक्वेशन 17 चेंडू आणि आता 30 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज हरेश. स्ट्राईकला फलंदाज कपिल ऑन स्ट्राईक. चला जास्त वेळ घेऊ नका आपण. टीम गब्बर 11 राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळी फटका चांगला, फ्लॅटेस्ट स्ट्रोक. पहिल्या टप्प्यावरती बॉल जाईल स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मी अगोदरच म्हटलं एखादी चूक तुम्हाला महागा ठरू शकते आणि कपिलची झेल त्या ठिकाणी ड्रॉप केली गेली आणि लगेच त्यांना बॅट मध्ये चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 24, 24 धावा धावफलकावरती. आता समीकरण सोपं होत चाललंय. 26 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. कपिलची विकेट फार महत्वाची असेल मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. टीम गब्बर 11ला 16 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. विजयासाठी आता 26 धावेची गरज.
आकाश मात्रे यांचं देखील आगमन होतोय. ऑन द टॉस खेळतायत, हुक करतायत, मागे खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एका सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरके 28. 28 धावा धावफलकावरती. धावा थांबत नाहीयेत. आता गरज आहे एकूण जिंकण्यासाठी. येणारे 15 चेंडू आणि 22 धावेची गरज. सामना या ठिकाणी आपण पाहतोय. सामन्यामध्ये शिरकाव करतोय संघ नक्कीच प्रतिगिली पण टीम. याचं कारण थोडस खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं टीम गब्बर 11 कडनं. पुढचा बॉल यावेळेस रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. पडल्यानंतर चेंडू वेगानं आला आतमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. हेच चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. डॉट चेंडूची देखील आवश्यकता जरूर पाहायला मिळते टीम गब्बर 11 साठी. 14 चेंडू आणि आता 22 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मिस टायमिंग कॉटन बॉलची संधी. हरेश स्वतः गोलंदाज आले. झेल कॅरी केलाय. विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट आता कॅरी केली हरेशनं. कपिल बॅक टू द पवेलियन. जयवंत या ठिकाणी येत आहेत न्यू बॅट्समॅन 3ऱ्या क्रमांकावरती. कपिलने मात्र खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. अर्ध्या पल्ल्यापर्यंत पोहोचवलं आपल्या संघाला. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. येणारे 13 चेंडू आणि आता 22 धावेची गरज आहे. धावसंख्या 28. 28 आकड्यावरती हा पहिला गडी बाद झालाय. चला नक्कीच केतन साठी पुन्हा एकदा पारदर्शक आलाय. भावेश वायले यांच्याकडनं नक्कीच जर केतन चालुक्याने झेल कॅरी केला तर पुन्हा एकदा त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि नक्कीच केतन वरती झेल घेण्यासाठी भरपूर पारदर्शक लागतात. म्हणजे कॉन्फिडन्स जरूर आहे आमच्या ज्या पारदर्शक लावणाऱ्यांना की हा झेल घेऊ शकत नाही. हे मात्र कन्फर्म झालंय. अन्यथा एवढी पारदर्शक येणं अशक्य आहे. राऊंड द विकेट सांगू शकत नाही. जर झेल कॅरी केली तर कॅश प्राइज लगेच या ठिकाणी घ्यायचं. केतन ऑन साइडला खेळता जयवंत. लॉंग ऑनचा खेळाडू आला वेगानं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावी ते मिळेल. षटक समाप्त. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 29. 29 धावा स्कोरबोर्ड वरती. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी आता गरज आहे ती 21 धावेची. चला नक्कीच 12 चेंडू आणि 21 ची गरज आहे. तर 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतो प्रशांत साळुंगे. स्ट्रायकरला फलंदाज जयवंत आपल्याला पाहायला मिळेल. सामना बॅलन्स होतो पूर्णपणे. नक्कीच बॅलन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सामना कोण जिंकेल. एक सामना नक्कीच गमावलाय प्रतीक 11 या टीमने आणि एक सामना जिंकलाय तो टीम गब्बर 11 ने. नक्कीच अकाउंट ओपन करेल का हा सामना जिंकून प्रतीक 11 टीम की लागोपाठ दुसरा विजय संपादित करेल या मॅच मध्ये नक्कीच गब्बर 11 संघ. चला जास्त वेळ घेऊ नका आपण टीम गब्बर 11. प्रशांत येतोय 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्रायकरला फलंदाज जयवंत ऑन स्ट्राइक. 12 चेंडू विकेटची गरज. पहिला चेंडू लॉफ केलाय. ऑन साइडला भिडकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय जयवंतच्या बॅटमधून हा षटकार.
षटकाराला आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकली 35 लॉस ऑफ 1 विकेट 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी नक्कीच 15 धावेची गरज असेल. येणारे चेंडू 11 आणि 15चं समीकरण. सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करतो, शिरकाव करतोय संघ प्रतीक 11 टीम. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज प्रशांतचं स्वागत केलं षटकारानं. पुन्हा एकदा सज्ज होतो प्रशांत. राऊंड द विकेट. स्ट्रायकरला फलंदाज जयवंत. अजून एक 1 सेकंड रिप्लाय पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले जणू काय. आणि पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा सामना आता लवकर फिनिश होईल यातील मात्र शंका नाही आहे, कारण की 10 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे फक्त आणि फक्त 9 धावेची. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा नक्कीच मोठा खटका खेळण्याचा प्रयत्न करतो जयवंत. आणि आता रन बॉल इक्वेशन. 9 चेंडू 9 धावेची गरज. डॉट चेंडूची आवश्यकता या मॅच मध्ये गब्बर 11 टीमला. अजून एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. दुसरा डॉट बॉल सलगचा पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 षटकार आणि पुढचे 2 चेंडू लगातार डॉट पाहायला मिळतात. 8 चेंडू विजयासाठी आता गरज आहे 9 धावेची. धावसंख्या 41 41 धावा फलकावरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि अतिरिक्त टर्न पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी खर्च होते. एक धाव फार महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. धावसंख्या 42 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. टॉपेज आणि 1 धाव इथे मिळेल. तर एक पारदर्शक होते नक्कीच जयवंत साठी. दिव्या उमेश केक शॉप याचकडे नक्कीच अजून एक षटकार जर जयवंतने ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि यावेळेस क्या बात आहे. सोनू यांच्या बॅटमॅन झाला बिग हिट. हा षटकार सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव. सामना खुला होतोय. विजयासाठी फक्त आणि फक्त गरज आहे 2 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची गरज असेल. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 49 49 धावा फलकावरती. लगातार षटकार आपल्याला पाहायला मिळाले. कपिल, तदनंतर जयवंत, तदनंतर आता सोनू वायले यांच्या बॅट मध्ये देखील षटकार आपण पाहिला. नेक्स्ट मॅच भूमी 11 वर्सेस त्यांना फाईट करेल मिहिर 11. आणि आमचे हितेश देखील येत आहेत ऍज अ कॉमेंटेटर. कॉमेडी कॉमेंटेटर बिर्याणीचा आस्वाद त्यांनी जरूर घेतलाय आणि आता कॉमेंट्री जरूर नक्कीच थोडीशी अजून चांगली पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. तर एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. एका षटकारासाठी देखील पारदर्शक आहे. आणि मागे खेळतात विजय धाव येते. सामना जिंकलाय या ठिकाणी तो प्रतीक 11 टीम आणि खातं खुलं केलं या स्पर्धेमध्ये विजयाचं. अभिनंदन टीम प्रतीक 11. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला ज्यानं सुरुवात अप्रतिम केली आपल्या टीम साठी. दमदार सुरुवात केली. 23 धावा त्यानं आपल्या बॅट मध्ये कुठून काढला तो कपिल ठरलाय मॅन ऑफ द मॅच.